नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिलाई मशीनविषयी माहिती सांगितली. आज आपण काय करूयात, तुरपाई हुक कसा लावायचा, काजे कसे करायचे, बटन कसे लावायचे हे आज आपण दुसरा दिवस असल्यामुळे सुरुवात करूयात. चला तर मग आता सुरुवात करूयात. आता हे कपडा आहे, याला मी डबल फोल्ड करून घेते. तुम्ही जो ब्लाऊज शिवणार आहात, साधा ब्लाऊज असतो त्याला आपल्याला अशी दुमडपट्टी द्यायची असते, त्यामुळे त्याला आपण काय करत असतो, तुरपाई करत असतो. तर ती तुरपाई कशी करायची हे मी दाखवणार आहे. तुम्ही एकेरी धागा घेऊन तुरपाई करू शकता किंवा दुहेरी पण धागा घेतला तरी चालतंय. मी व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी मी 4 भाग केलेले आहेत दोऱ्याचे. आता बघा, इथं आपल्याला काय करायचं आहे, लॉक करायचं आहे धाग्यानं. हे ब्लाऊजला जी पट्टी असते आपली बाईला, त्या पट्टीला अशी आपल्याला तुरपाई करायची असते. ती तुरपाई अशा प्रकारे केली जाते. बघा, असा टाका टाकायचा आणि खालचा भाग म्हणजे जो सरळ भाग असतो तो एकदम थोडासा सुईमध्ये घ्यायचा असतो, एकदम छोटासा, आणि अशी तुरपाई करत जायचं असतं. आता ही तुरपाई करत करत परत एक आपल्याला लॉक करून धागा घ्यायचा असतो. हे बघा, अशा प्रकारे आता परत तुरपाई करून घ्यायची. आता मी व्हिडिओमध्ये एवढंच दाखवलेलं आहे तुम्हाला, कारण व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे. आता ही झाली आपली तुरपाई. आता आपण काय करूयात, आता अजून एक आपल्याला दुसऱ्या प्रकारची तुरपाई करायची. जे आपण साडी फॉल किंवा पिको करतो, तो फॉल जोडण्यासाठी अशा प्रकारे आपण तुरपाई करत असतो, ती दाखवणार आहे मी आता. आता इथं लॉक केलेलं आहे मी. आता इथं पण आपल्याला एकदम छोटासा धागा घ्यायचा आहे खालच्या साईडचा, म्हणजे जे साडीला आपण फॉल जोडतो तो फॉल आपण अशा प्रकारे जोडला जातो. असा जोडत असतो आपण तो फॉल. असा अर्ध्या इंचावर आपल्याला एक टाका घ्यायचा असतो. एकदम छोटासा कपडा आपल्याला सुईमध्ये घेऊन तो टाका द्यायचा असतो. हे बघा, अशा प्रकारे. आणि असं थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला लॉक करायचं असतं. हे तुम्हाला सुरुवातीला शिकणं खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. यावरती 2-3 दिवस तरी कमीत कमी तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला पहिल्या 1-2 दिवसामध्येच तुरपाई आणि हुक कसे लावायचे हे समजून जाईल. आता आपण काय करूयात, बटन लावूयात. खूप वयस्कर बायका हे काजे आणि बटन लावतात, तर ते कसे लावतात ते पहा. ते बटन लावणं सोपं आहे. असं 5-6 वेळा असं लॉक करून आपल्याला हे बटन लावायचं असतं. हे बघा, अशा प्रकारे. आणि खालच्या साईडला आता हे बटन लावणं झाल्यानंतर खालच्या साईडला लॉक करून घ्यायचं. म्हणजे बटन एकदम पॅक बसून जाईल. तर हे झालं आपलं बटन लावून. आता आपण लगेच हुक कसा लावायचा तेही पाहूयात. 4 पदरी धागा घ्यायचा आपल्याला हुक लावताना. आणि आता हे हुक आता अशा प्रकारे अडकवायचं. ब्लाऊजचे जे आपण हुकपट्टी बनवतो त्या हुकपट्टीला अशा प्रकारे हुक लावला जातो, ते पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला एकदम सोपं जाईल. तर इथं आपल्याला असा लॉक करून घ्यायचं आहे. दोन्ही हुकाचे जे लॉक आहेत त्यामध्ये असा हुक धागा आपल्याला लॉक करून घ्यायचा. आता परत दुसऱ्या जागेवर आता हे धागा आपल्याला घेऊन परत दुसऱ्या लॉकमध्ये लॉक करायचा. अशी गाठ पाडायची, म्हणजे एकदम पॅक बसला जातो तो धागा.
आता वरच्या साईडला आपल्याला परत हुक लावायचा आहे, हुक पॅक करायचा आहे. त्याला पण अशी लॉक करून गाठ पाडून घ्यायची. ज्यांना कोणाला हुक वगैरे लावायचं माहीत आहे त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालतो, आणि ज्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि अजून काही शिकायची इच्छा आहे किंवा काही समजत नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. आता हे झालं आपला हुक लावून. आता आपण काय करूयात, जे बटन केलेलं आहे त्या बटनाला एक काच बनवून घेऊयात. कात्रीच्या साहाय्याने आपण काच बनवूयात आणि नंतर हुकाला आपण आय हुक कसं बनवायचं हेही पाहूयात. आता ही आपली जी काजे बनवायची जी पट्टी असते ती अशा प्रकारे दुमडायची असते. मी नंतर अजून ब्लाऊज जेव्हा शिवतील आपण तेव्हा पण मी एकदा दाखवणार आहे तुम्हाला, पण सुरुवातीला हे पाहून घ्या तुम्ही. ज्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. आता हे आपल्याला काच बनवायचं आहे बघा. जसं हुक लावते वेळेस आपण लॉक केलं होतं सेम तसंच आपल्याला इथं पण जे काच केलेला आहे, म्हणजे आपण थोडासा कात्रीच्या साहाय्याने थोडासा कपडा कट केलेला आहे, तो कपडा आपल्याला अशा प्रकारे शिवून घ्यायचा आहे. घरच्या घरी तुम्ही काजे बटन करू शकता. आता हे धागा आपल्याला दुहेरी घ्यायचा आहे. मी इथे व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी मी मोठा धागा घेतला आहे, त्यामुळे हा कास थोडा मोठ्या साईजचा दिसतोय. पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी बनवाल काजे तेव्हा फक्त दुहेरी धाग्यामध्येच कास बनवायचा, म्हणजे त्याची डिझाईन आणि फिनिशिंग पण छान दिसते. बघा अशा प्रकारे आपल्याला टाके टाकत जायचं आहे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजची मापे कशी घ्यायची, तसेच एखादा साधा ब्लाऊज आपण कटिंग करून पाहणार आहोत, म्हणजे त्याची मापे टाकून पाहणार आहोत. आता हे पूर्ण काच आपला बनलेला आहे. आता आपण हे धागा खालच्या साईडला घेऊयात आणि मग लॉक करून घेऊयात. आता हे खालच्या साईडला घेऊन आपण लॉक करून घेणार आहोत त्या धाग्याला. हे झाला काच. बघा पूर्ण लॉक झालेला आहे, कुठेही त्याचा धागा दिसत नाही आहे, कारण एक एक टाका आपण व्यवस्थितरित्या टाकून घेतलेला आहे. बटन बसून दाखवते मी तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे दुहेरी जर धागा टाकला तर हा जे टाके टाकलेले आहेत ते दिसत पण नाहीत. ते मोठा टाका टाकला, धागा मोठा घेतला म्हणून मी थोडासा काच मोठा दिसतोय. आता काय करूयात, आपण आय हुक बनवायला घेऊयात. हुकाचे घरं पण कोणी बनवतं किंवा आय हुक पण बनवतात. तर हे आय हुक कसं बनवायचं हे बघा. आता इथं आपल्याला आय हुक बनवताना 4 पदरी धागा करून घ्यायचा आणि असे 2 टाके टाकून घ्यायचे अर्ध्या इंचाच्या अंतरावर. आता इथे मी आय हुक व्यवस्थित दिसल्या जाईल म्हणून मी 3 टाके टाकून घेतलेले आहेत. तुम्ही 3 पण टाकू शकता. आता काय करायचं आपल्याला, आता हे बघा अशा प्रकारे आपल्याला लॉक करत जायचा धागा, व्यवस्थित त्याला गुंडाळून घ्यायचा आणि असा एकसारखा लॉक करायचा, म्हणजे त्याला एक डिझाईनचा आकार येतो. कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला त्यांनी मशीनची प्रॅक्टिस केली का हे कमेंट करून सांगा मला, कारण मशीन आपली सरळ आपल्या साईडलाच त्याचं चाक फिरलं पाहिजे. उलट साईडला जर फिरलं तर ती काय होतं माहिती आहे का, धागा तुटला जातो आणि उलट दिशेने मशीन चालते. हे बघा अशा प्रकारे आपला आय हुक बनलेला आहे. इथं पण लॉक करून घ्यायचा धागा.
बघा, आज आपण बटन, कास, तुरपाई, हुक कसा लावायचा, आय हुक कसं बनवायचं हे शिकलेलो आहोत। याची प्रॅक्टिस तुम्ही उद्या नक्की करा, कारण नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप छान आहे आणि ही प्रॅक्टिस तुम्ही केलीच पाहिजे। नुसतं शिकून काहीच फायदा होत नाही, हेही आपल्याला खूप महत्त्वाचं असतं। धन्यवाद।